हरवूनही जिंकल्यासारखं घडलं. ते म्हणतात ना, हारकर जितने वाले को बाजीगर कहते, असंच काही हरियाणामध्ये घडलं. हरियाणामध्ये काँग्रेस सरकार हारलं, मात्र तिथं चर्चा झाली ती विनेश फोगाटची. विनेश फोगाट ते भाजपचे योगेश कुमार यांना हारून राजकारणामध्ये दमदार एंट्री घेतली. खरं तर ऑलिम्पिकमध्ये 100 ग्रॅम जास्त वजन भरलं म्हणून तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं आणि त्यानंतर देशभरातून लोकांची विनेशला सहानुभूती मिळाली. भारतात आल्यानंतर विनेशने राहुल गांधीची भेट घेतली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसने तिला जिलाना विधानसभेमधून तिकीट दिलं, ज्या ठिकाणी गेले 25 वर्ष भाजपचाच डंका वाजत होता. एकदाही तिथं गेल्या 25 वर्षात काँग्रेस कधी निवडून आली नाही. त्या ठिकाणी पहिल्यांदाच 25 वर्षामध्ये काँग्रेसला यश मिळालं आणि ते विनेश फोगाटच्या स्वरूपात. विनेश फोगाटनी सांगितलं, नरेंद्र मोदी यांचा निवडणुकीच्या अगोदर फोन आला होता, परंतु विनेशने पंतप्रधान संघ बोलण्याचं टाळलं, हेही तिने सांगितलं होतं. त्यामुळेच हरियाणामध्ये काँग्रेस हारली तरी जिंकल्यासारखं आहे.